हा माझा आवडता भाऊच्या फ्लॅटवर बोलत शकते ना तुम्ही काय त्याला नमस्कार सतरेगाल अस्सलाम राम राम में आपका नटकर कृष्णा। तो गाइज नहीं यार आज नहीं नहाया तो मैं अभी नहाए नहीं गाइज, मैंने नाव नहीं की। तो अभी हमने क्या सीधा वो मीटिंग पे थे तो उधर से 8 जन मैंने वैसे मुँह धोया और फ्रेश होके चलो बोला, फिर घर जाने के बाद नहाएंगे हम। ऐसा करेंगे शाड़ा खेलेंगे, शाड़ा पूरी 1 नंबर शाड़ा। चलो उसके पास डालेंगे पेट्रोल डाल के हम सीधा जाने वाले हैं सायबर वाले के पास मीटिंग को। ओके मग काय म्हणता? बरे मजेत आहे का? मिस करता का नाही मला? मिस करता ना मला? मिस करता का नाही सांगा? हां कुठे मामा पोरगे बघणार आहे तुम्ही मला लग्नाला? अरे आमच्या गणेशसाठीच भेटा ना, प्रशांतसाठी आम्हाला लवकर उरकायचं। मला बघा ना, मी थोडं तुझ्यासाठी काय तू एवढ्या मोठ्या पोऱ्या घुमीतून सांगितलं म्हणजे येत असं खोटं सांगा मामा, पोरगी बघतं का मला लग्नाला? अरे तू मोठा माणूस आहे दादा। मामा कोण ट्रिपा देते मला सकाळी काय म्हणले? पोरीचे सगळे ठेपे तुझ्यापाशी, पोरीचे सगळे ठेपे माझ्यापाशी आहे। हा तसं नाही हो मामा, पोरीपासून लांब आहे मी। करिअरकडे लक्ष देणं चालू आहे मग आता, व्हिडिओ यूट्यूब हे ते। आता पोरीपासून लांब आहे, पहिले पण नव्हतं जवळ, पण मग आता फ्रेंड पण नाही बोलत मी जास्त। ऍक्च्युली काय होतं की आपण आहे ना त्याच्या अधीन होऊन जातो। जर तुम्ही कुठल्याही डिजिटल इंटरफेसवर केला ना की आपल्याला आजूबाजूचं भान राहत नाही आपल्याला। कमबॅक करणार आहे मला काम, विषय गंभीर आहे आणि गंभीर हे मला काय सांगू, हे काय हे जप करतो हां जप करतो गाईज। हे भाऊ आहे आपले चांगले, चार्ली हात काढणारे ते भाऊ ठेवू शकते ना, भाऊ ठेव ना तुम्ही काय ठेव त्याला म्हणतो आपण असं करू। सर नमस्कार, माझं नटखट कृष्णा नाव आहे। माझे 2 लाख प्लस फॉलोअर आहे आणि मी एक यूट्यूबर पण आहे आणि मी कॉमेडी कंटेंट बनवतो। माझं नाव पूनम जाट, मी यूट्यूबवर व्हिडिओज बनवते आणि इंस्टाग्रामवर यूट्यूबवर 30,000 आहे आणि इंस्टाग्रामवर 8,000 फॉलोअर्स आहे कॉमेडी व्हिडिओज। मी यूट्यूबर आहे, मी म्युझिक व्हिडिओज वगैरे बनवतो, गाणे वगैरे। आपल्या इथल्या आपल्याला काही पॉझिटिव्ह मेसेजेस द्यायचे आहेत किंवा काही बाकी सगळ्या जगामध्ये त्याला, कारण की कसं ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या स्तरावरती पोहोचायचं आहे। काय फसवणूक होतं, कारण की कसं आहे की नुसतं त्यांनी त्यांच्या आई वडिलांना सांगितलं पाहिजे, त्यांनी त्यांच्या घरातल्या आजूबाजूला अलर्ट केला पाहिजे। 45-50 या एजचे पण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कधी असं काही जाणवत नाही का तुमच्या ह्याच्यामध्ये कुठे बोलायची गरज नाही, ते म्हणले तुम्ही आमचं एखादं ठिकाण आहे तिथं तुम्ही या। काय टेको हे लक्ष्मीचा काय करतो माझा हा माझा आवडता भाऊच्या फ्लॅटवर बोलत संध्याकाळी गाडी अंधारात याला पण घेऊ कंपनीला बाहेर लक्ष ठेवायला काय काचा करून इकडं मित्रांनो यांना भेटा, हे आहे बक्स बॉय, लक्स बॉय सॉन्ग चालू आहे, सॉन्ग येतात 100 मिलियन झाला आता भगवान हरी गाणं यांचं। भगवान ऐकू यार भाऊ, ऐकलं असं अरे मग झूम बोल बरं। हा हॅलो छत्रपती पेजचं प्रमोशन करा। हा सुपर संभाजीनगर म्हणून पेज आहे आपलं। किती पेड प्रमोशनचे किती घ्यायचे? DM करा।
याच्यावर पण अरे बाप काय झालं अरे दाखव 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 अरे वा हे भारी रे हे कोण आहे मी त्याचे इथं माझा नंबर आहे आणि ती माझा नंबर न सांगते इकडं हा नाही माझा नंबर टाकला काहीच तिनं माहिती का मला विचारला नाही तिनं मोबाईलमध्ये सेव्ह होता तो नंबर नाही का तिथं बघून टाकला हुशारच आहे हा गुडिया गुडिया सगळ्यांना नाही माहिती अच्छा केसमध्ये असं आहे की एक ओल्ड एज पर्सन आहे ठीक आहे ज्यांचं पेन्शनर्स आहेत ज्यांनी आतापर्यंत म्हणजे बँक अकाउंट बँक बॅलन्स बसतो आणि त्यांना एक कॉल आला की त्यांचा मुलगा जो की बाहेर देशात शिकतोय ठीक आहे किंवा मग त्यांचं की पार्सल आहे जे बोलवलेलं आहे मुलांनी बोलवलेलं पार्सल तर त्या पार्सलमध्ये जो बँक अकाउंटचा नंबर आहे बँक अकाउंट जे पार्सल बोलवण्यासाठी वापरलं पेमेंट करण्यासाठी आधार कार्ड जे वापरलं ते जे डॉक्युमेंट वापरले ते त्यांचे वापरले जे ओल्ड एज पर्सन आहेत ना त्यांचे वापरलेले तर त्यांना सांगितलं की तुमच्या पार्सल्समध्ये ड्रग आढळले कसं आपल्या हॉटेल भाग्यश्रीला ओपनिंगच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरला खास 2 भाऊ आमच्या आले ओपनिंग दिवशी क्या किया मैं बेताब हो गया